कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मुलगी अगदी अशा चमचमीत रेसिपी सोबत आली आहे. तर आज सकाळी बाजारात गेली होती ना, तेव्हा मला एक छान अशा हिरव्यागार मिरच्या दिसल्या. तर म्हटलं चला आज ह्याच्यापासून ना मस्त अशी चमचमीत भरली मिरची करूया, ज्याची रेसिपी मी आधी कधीच तुमच्यासोबत शेअर केली नाहीये. हा, मी भरली मिरचीची ना 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी शेअर केली आहे, पण आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने भरली मिरची ची रेसिपी दाखवणार आहे, जी की तुम्ही आधी कधीच बघितली नसेल. अगदी कमी वेळात कमी साहित्यात होते, मात्र खायला आहा एक नंबर लागते. तुम्ही तुमच्यासोबत ना प्रवासात कॅरी करू शकता. इव्हन घरी बनवली ना तरी 4 ते 5 दिवस आरामात तुम्ही स्टोर करून खाऊ शकता. तर मग वाट कसली बघतायत, चला मस्त रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, ही भरलेली मिरची करण्यासाठी ना मस्त अशा हे बघा बाजारातून ना अशा मोठ्या मोठ्या हिरव्यागार मिरच्या आणायच्या आणि ना कधी मिरची घेताना त्याची देठं ना कडक आहेत की नाही बघायचं. नाही तर बऱ्याचदा काय होतं, जून मिरची असली ना की त्याची देठे एकदमच अशी लूज लूज असतात. त्यामुळे हे बघा मस्त अशा भरलेल्या मिरच्या आणि दाबून बघायच्या. थोड्याशा अशा ना नरम असल्या तरी चालतील, अशाच मिरच्या आणायच्या, एकदम पण कडक नाही आणायच्या. तर मी इथून ना मस्त बाजारातून अशा ना 1/2 किलो मिरच्या घेऊन आलीये. तर आता त्याला स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलंय मी. तर बऱ्याच प्रकारच्या तुम्ही वेगवेगळ्या मिरच्या घेऊ शकता, काहीच हरकत नाही. पण मी इथे ना जाडीवाली थोडीशी मिरची घेतली, जेणेकरून ना स्टफिंगला इझी होतं. आणि ही भरली मिरचीची रेसिपी ना मी तुमच्याशी पैज लावते, की आधी तुम्ही कधीच बघितली नसेल. इव्हन मी सुद्धा माझ्या चॅनलवर ना ही पहिल्यांदाच अपलोड करतेय. हे बघा मस्त अशी आणि भरली मिरची करायला ना प्रॉपर असा मधून कट मारायचा, सगळ्या मिरच्यांना असं कट मारायचं. आणि तुम्हाला जर बिया नको असतील तर हे बघा ही इझिली फाकली सुद्धा जाते. त्याच्यातल्या सगळ्या बिया ना अशा काढून घ्यायच्यात आपल्याला. आणि जर बिया तुम्ही ठेवत असाल तर ठेवू शकता, काहीच हरकत नाही. पण असं लगेच इझिली निघून जातात बिया, आणि जास्त काही बिया सुद्धा नसतात. हे बघा, आणि थोडंसं असं हाताने फाकून घ्यायचं, जेणेकरून ना तुम्हाला मसाला भरायला इझी जातं. हे बघा सगळ्या मी आपल्या अशा बिया काढून घेतल्यात. आपण बाकीच्या मिरच्या सुद्धा ना अशाच चिरून घेऊया. तर मंडळी हे बघा छान अशा आपण सगळ्या मिरच्यांना कट्स मारून त्याच्या आतमधल्या ना बिया काढून घेतलेत. 1-2 राहिल्या तरी काहीच हरकत नाही. तर आता बऱ्याच ताईंचा किंवा इव्हन माझ्या फ्रेंड्सचा सुद्धा ना प्रश्न असतो की आम्ही मिरच्यामध्ये कितीही चांगला मसाला भरला ना तरी त्या मिरच्या पांचटच लागतात, त्याच्यासाठी काहीतरी सांग. सो त्यासाठी एक खास ट्रिक, ती म्हणजे हे बघा मिरच्या कशा आपल्या जास्त तिखट पण नसतात आणि मेनली ह्या मिरच्या ना पांचट असतात. सो काय करायचं, हे बघा हाताला थोडं थोडं मीठ घ्यायचं आणि ह्याच्या आतमधून असं चोळून घ्यायचं सगळ्या मिरच्यांना. आणि इतका काय वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटाचं काम आहे. पण ह्यामुळे ना तुमच्या मिरच्यांना खूप छान अशी चव येते. तर आपण सगळ्या मिरच्यांना असं ना मीठ लावून घ्यायचं आतमधून, जेणेकरून ना मिरच्यांना टेस्ट खरंच खूप छान येते. ही ट्रिक एकदा तुम्ही वापरून बघा, तर तुमच्या मिरच्या पांचट लागत असतील तर. आणि आता हे मिरच्यांसाठी ना एक खास असा मसाला बनवून घेणार आहोत आपण, ज्याने तुमच्या मिरच्यांची चव असली भन्नाट लागणार आहे ना. आणि हो, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमच्या मिरच्यांमधून सगळं सारणच बाहेर येतं. सो त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे. तर चला ह्या मिरच्या 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया आणि ह्याच्यासाठी लागणारी स्टफिंग रेडी करून घेऊया. तर म्हणजे आता आतली स्टफिंग तयार करण्यासाठी सगळ्यात आधी तर मस्त असं लोखंडी तव्यावर मी 1 चमचा इतकं तेल ऍड केलेलं आहे. आणि तेल मस्त कडकडीत तापवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये इथे अर्धा चमचा जिरं मस्त फुललं की त्यामध्ये मी इथे 1 वाटी कच्चे शेंगदाणे टाकलेले आहेत. हे सगळं ना शेंगदाणे मस्त असे तेलात ना तळून घ्यायचेत आपल्याला. बरेच जण शेंगदाण्याचं कूट वापरतात, पण ही अगदीच वेगळी पद्धत आहे. आणि हे ना तुम्ही जे आतलं स्टफिंग रेडी करताना ते 5 ते 6 दिवस स्टोर करून सुद्धा ठेवू शकता. म्हणजे कधी घरात मिरच्या आणल्या की पटकन बनवलं आणि खाल्लं. इव्हन फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याच दिवस स्टोर करून ठेवू शकता. तर आता मीडियम फ्लेमवरच हे तळायचं आहे, अजिबात हाय फ्लेम करायची नाही. आणि बरेच जण ह्याच्यात मोहरी टाकतात, पण मला मोहरीचा फ्लेवर ह्यामध्ये तरी आवडत नाही, त्यामुळे मी स्किप केली आणि फक्त जिरा ऍड केलंय. आता शेंगदाणे मस्त तडतडेपर्यंत तळून घेऊया तेलावर. तर म्हणजे हे बघा छान असे आपले शेंगदाणे तेलावर परतले गेले ना, मस्त असे तडातड उडतात आणि ना त्यांचा कलर सुद्धा चेंज होतो. आता काय करायचं, ह्यामध्ये मी इथे ना अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटी इतकं खोबरं बारीक असं चिरून घेतलंय, ते ऍड करायचंय. त्याचसोबत तीळ सुद्धा घेतलेत 1 मोठा चमचा आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या. आता हे सुद्धा सगळं मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचंय. जर तुम्ही खोबरं ना किसून घेतलं तरी चालेल, किंवा खोबऱ्याचा केस असतो ना रेडीमेड, तो वापरला तरी देखील चालेल. पण मी असं पातळ चिरून घेतलं एकदम. आता हे सुद्धा व्यवस्थित लो फ्लेमवर तळून घ्यायचंय आपल्याला. तर हे बघा सगळे जिन्नस आपले तेलावर छान असे परतून घेतलेले आहेत मी. आता यामध्ये ना बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमची स्टफिंग सगळी बाहेर येते. सो त्यासाठी मी इथे 1 चमचा कच्चं बेसन घेतलेलं आहे, ते सुद्धा ऍड करायचंय. आणि बेसन टाकलं की गॅस बंद करून घ्यायचंय आपल्याला.
बिकॉज हा लोखंडी तवा ना बऱ्याच वेळ बंद केल्यानंतर सुद्धा गरम राहतो आणि जर तुम्ही म्हणजे असं जास्त वेळ ठेवलं ना बेसन तर त्याचा कलर पूर्ण चेंज होऊन ते करपलं जातं. त्यामुळे मी आता इथे गॅस बंद केलेला आहे. आणि हे बघा गॅस बंद केला तरी हे जिन्नस आता मी 10 मिनिटं ना तव्यावरच ठेवून देणार आहे. मस्त खमंग कुरकुरीत होतात. आणि हे सगळे जिन्नस ह्याच्यावरून काढले की थंड करायचे मस्तपैकी आणि मगच हे वाटून घ्यायचेत आपल्याला पाणी न टाकता. हा तर हे बघा आपण ना मिक्सरमधून हे सगळे मसाले एकदा फिरवून घेतले 2 ते 3 सेकंद. आता काय करायचं ह्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले सुद्धा ऍड करायचे जेणेकरून ना सगळ्या म्हणजे जे आपलं सारण आहे ना त्याला मसाले प्रॉपरली लागले जातात. तर आता मी इथे ना मस्त असं अर्धा चमचा हळद ऍड केली आहे. त्याचसोबत आमचा घरचा मसाला 1 चमचा ऍड करतेय. त्याचसोबत फक्त कलर येण्यासाठी 1 चमचा मिरची पावडर, थोडीशी जिरेपूड आणि थोडीशी धनेपूड आणि अगदी थोडासा गरम मसाला ऍड करायचा आपल्याला. ह्याने खूप छान अशी चव येते आपल्या मिरच्यांना. आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि हे सगळे जिन्नस परत एकदा मिक्सर मधून फिरवून काढायचे. तर हे बघा आपण सगळा मसाला असा वाटून घेतलेला आणि बघू शकता पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाहीये. पण आपण ह्यामध्ये बेसन टाकल्यामुळे हे बघा ह्याला ऑलरेडी चिकटपणा आलेला आहे. आणि तुम्ही मसाला बघू शकता त्यातल्या त्यात शेंगदाण्याचा तेलकटपणा वगैरे सगळं काही ह्याच्यामध्ये येतं. त्यामुळे एक्स्ट्रा ह्याच्यात पाणी टाकून मळायची अजिबात गरज नाहीये. सो आता आपण ज्या मिरच्या चिरून घेतलेल्या ना एक एक करून त्यामध्ये सगळा हा मसाला भरायचा आहे. आणि आपण मिरच्यांना मीठ लावून ठेवलेलं त्यामुळे सुद्धा ना छान लागते ही रेसिपी. हे बघा अगदी हळूहळू ना थोडीशी मिरची अशी फाकवायची एक बोटाने आणि त्यामध्ये मसाला भरायला घ्यायचा. तुम्हाला आता सुट्टा वाटतोय पण रेसिपी करता म्हणजे आपलं जेव्हा तेलात टाकतो ना तेव्हा हा मसाला अजिबात बाहेर येत नाही. हे बघा कसा चिटकून बसलाय बेसनामुळे आणि आपण जे शेंगदाणे तेलात ठेवून टाकलेत ना त्यामुळे. सगळं असं प्रेस करायचं, मिरची दाबायची अशी. तुम्हाला अजून हवा तर अजून भरू शकता, काहीच हरकत नाही. तर आपण बाकीच्या सुद्धा सगळ्या मिरच्या अशा भरून घेऊया. तर म्हणजे आता आपल्या सगळ्या अशा मिरच्या भरून झाल्या ना व्यवस्थित की त्यांना 5 मिनिटं बाजूला ठेवायचं आणि एक पसरट पॅन घ्यायचं आहे आपल्याला. आता त्या पॅन मध्ये ना मस्त असं तेल टाकायचं आणि या मिरच्यांना ना जास्त असं सुद्धा तेल लागत नाही. आणि शक्यतो जेव्हा कधी तुम्ही मिरच्या कराल ना अशी खोलगट कढई न घेता ना असा पसरट पॅन घ्या जेणेकरून काय होतं सगळ्या मिरच्या इक्वली अशा ना तळल्या जातात आणि आपल्याला पलटायला सुद्धा भारी नाही पडत ना. ते असं खोलगट कढईत ना चिकटल्या जातात एकमेकांना आणि स्टफिंग सगळी बाहेर येते. सो इथे थोडासा मी हिंग ऍड केलाय आणि आता एक एक करून या सगळ्या मिरच्या आपल्याला तेलात ठेवायच्या आहेत. हे बघा असा पसरट पॅन असला की व्यवस्थित सगळ्या मिरच्या तुमच्या ना लाईनीत बसल्या जातात. हे बघा आता इथे ना मिरच्या टाकताना मी फ्लेम हाय केलेली. थोडंसं आता मिरच्या टॉस करायच्यात आपल्याला अलटी पलटी करून आणि आता फ्लेम मिडियम करून ह्याच्यावर झाकण ठेवून छान अशा मिरच्या वाफवून घ्यायचे. आणि 2-3 मिनिटं झाली ना की ह्या मिरच्या थोड्याशा अशा परतत राहायच्या. आता मी फ्लेम लो केली आहे आणि बऱ्याचदा आपण काय करतो असं उलटण्याने वगैरे असं खसाखस हलवतो त्यामुळे मिरच्या ना कधी कधी फुटल्या जातात किंवा त्याच्यातलं सारण सगळं बाहेर येतं. आणि आपण जे मिरच्या भरताना सारण उरलेलं ना ते सुद्धा मी सगळ्या ह्याच्यामध्ये टाकलंय आणि बघू शकता मिरच्यांमधलं सारण अजिबात बाहेर आलेलं नाहीये. आता याची पक्कड असते ना आपली पापड तळायची त्याच्या सहाय्याने ना मस्त असं पलटी करून घ्यायची आणि बघू शकता एक बाजूने छान असे डाग पडलेले आहेत त्यांना. तर दुसऱ्या बाजूने ट्विस्ट करून घ्यायचं आणि मस्त ह्या बाजूने सुद्धा शिजल्या की सर्विंग प्लेटमध्ये गरमागरम सर्व करून घ्यायच्या. तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात अगदी वेगळ्या पद्धतीने छान अशा आपल्या भरली मिरची तयार आहे. आणि बघू शकता थोडं सुद्धा सारण बाहेर निघालेलं नाहीये. जे काही सारण तुम्हाला दिसतंय ना ते आपण वरून उरलेलं होतं ना ते टाकलेलं सारण आहे. बाकी मिरच्यांमधलं ना थोडं सुद्धा एक कण सुद्धा सारण बाहेर आलेलं नाहीये आणि मस्तपैकी शिजलेत. हा जर तुमच्या मिरच्या खूपच निब्बर असतील ना तर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि झाकण ठेवायचं म्हणजे सारण सुद्धा करपलं जात नाही आणि मिरच्या सुद्धा पटकन शिजतात. सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ना एकदा करून बघा. बोट चाटत राहाल राव इतक्या भारी लागतात. कशासोबत सुद्धा तुम्ही मिरची ही ना मिरची भाकरी चपाती डाळ भातासोबत खिचडी भातासोबत कशासोबत सुद्धा तोंडी लावू शकता आणि कसल्या भारी दिसतायत राव हे बघा. एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज. खात राहा मजेत राहा.